नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर साधू जाधव तुम्हाला असं चॅलेंज करतो की तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर 2 ते 5 सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकता। तर गणित हा विषय जो आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या किंवा राज्य शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। विशेषतः केंद्र शासनामार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, ज्याच्यामध्ये बँकिंग परीक्षा आहे, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे किंवा रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड आहे। एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। बँकिंगच्या परीक्षेचं तुम्ही बँकिंगच्या परीक्षा देताय, त्याच्यातला जो पहिला पेपर तुम्हाला असतो तो एकूण 100 मार्काचा म्हणजे 100 क्वेश्चन त्या ठिकाणी असतात आणि वेळ असतो फक्त 1 तासाचा। म्हणजे तुम्हाला एका तासामध्ये या ठिकाणी 100 प्रश्न सोडवावे लागतात। त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित याचे एकूण 70 क्वेश्चन येतात। म्हणजे साधारण तुम्हाला एक प्रश्न सोडवायला फक्त आणि फक्त 40 सेकंदाचा वेळ असतो आणि त्याच्यामुळं म्हणजे गणित सोडवण्याच्या काही सोप्या पद्धती, काही ट्रिक्स त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे फॉलो करावं लागतात। अन्यथा तुमचा पेपर जो आहे तो त्या वेळामध्ये पूर्ण होत नाही आणि त्यामुळे मी ऑब्झर्व करतोय की महाराष्ट्रातली बरीच मुलं हे केंद्र शासनाच्या परीक्षा देत नाही आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांचं जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन स्पीड आहे ते अतिशय कमी आहे आणि कमी स्पीड असल्या कारणामुळं जास्त आयटम होत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत ते इथं कमी पडतात आणि त्याच्यामुळं तुमची स्पीड जास्त डेव्हलप व्हावी, तुम्ही म्हणजे अगदी 40 सेकंदाच्या आत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी सोडवता आलं पाहिजे। याच्यासाठी आपण ही खास महा स्पर्धा वाहिनी या यूट्यूब चॅनलवरील ही सिरीज मी तुम्हाला घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमापन याचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा येतात त्यांची जी परीक्षेची प्रश्न विचारण्याची जी लेवल आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला हा अभ्यासक्रम घेऊन जायचा आहे आणि त्याचबरोबर अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग कसा त्या ठिकाणी शोधता येईल हे आपण आज पाहणार आहोत। तर आपण सुरुवातीच्या या पहिल्या लेक्चरमध्ये पाहतोय कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा। तर सुरुवातीला तुम्हाला जे आहे याच्यामध्ये एक बेसिक वर्ग माहिती असली पाहिजे। 1 to 9 या संख्येचे वर्ग तुम्हाला माहिती असले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण बोलतोय की आपल्याला काही सेकंदामध्ये कसं कोणत्या संख्येचा वर्ग शोधता येईल। सुरुवातीला पाहतोय आपण, समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा जर अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा म्हणजे त्याचा स्क्वेअर कसा करायचा। आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला काय करायचं आहे, 40 या संख्येचा वर्ग करायचा आहे। तर सुरुवातीला काय करा, हा जो 4 पूर्ण अंक दिसतोय तुम्हाला 4चा वर्ग लिहा 16। आता इथं 1 0 आहे तर तुम्ही काय करा, याला 2 0 द्या, झालं 1600। समजा तुम्हाला काय करायचंय 200 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर 2चा वर्ग किती येतो 4, हा 2चा वर्ग आणि इथं 2 0 आहे तर त्याच्या दुप्पट 0 द्या, 1 2 3 4। तर या पद्धतीनं म्हणजे हे 40 होतात। समजा तुम्हाला काय करायचंय 90 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर 9चा वर्ग किती येतो 81, हे 81, इथे 1 0 आहे तर त्याला 2 0 द्या। त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचंय 600 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर 6चा वर्ग किती येतो 36, 6चा वर्ग 36 येतो, इथं 2 0 आहे तर तुम्ही 4 0 द्या, 1 2 3 4। तर या पद्धतीनं समजा त्याचबरोबर समजा तुम्हाला काय करायचं 110 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर तुम्ही काय करा, या ठिकाणी जे आहे ते 11चा वर्ग किती येतो 121 आणि त्यानंतर 1 0 आहे तर याला काय करा 2 0 द्या, हा झाला। तर या पद्धतीने एखाद्या संख्येच्या एकक स्थानी किंवा सलग लगेच दशक स्थानी जर 0 येत असेल तर त्याचा वर्ग अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। 1 0 असेल 2 0 द्या, 2 0 असतील 4 0 द्या आणि 3 0 असतील तर 6 0 द्या, हे झालं। एकक स्थानी किंवा दशक स्थानी सलग जर 0 असेल तर तुम्ही त्या संख्येचा वर्ग करू शकता। त्याच्यानंतर पाहतोय आपण एकक स्थानी 5 हा अंक असेल, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक आला
तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा. आता उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं आहे, 25 या संख्येचा वर्ग करायचा आहे 25चा. तर सुरुवातीला काय करा, हा जो एकक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करा. 5चा वर्ग किती 25 इथं लिहा. त्यानंतर पहा 2 हे दशक स्थानचा अंक आहे, त्याच्यानंतर कोणती संख्या आहे ते 3, या दोघांचा गुणाकार करा. 3 2 6 हे झालं 625. समजा तुम्हाला काय करायचंय, 45 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर परत 5चा वर्ग किती 25, 4च्या नंतर कोणती संख्या येते 5, या दोघांचा गुणाकार करा. 4 25. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचंय, 75 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर 5चा वर्ग किती येतो 25, त्याच्यानंतर 7च्या नंतर कोणती संख्या येते 8, या दोघांचा गुणाकार करा. 7 8 56, हे इथं 56 लिहा. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचं आहे, 95चा स्क्वेअर करायचा आहे, 95चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. तर 5चा वर्ग किती येतो 25, 9च्या नंतर कोणती संख्या येते 10, तर या दोघांचा गुणाकार करा. 9 10 90, हे 10 9025. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचं आहे, 105 या संख्येचा वर्ग करायचा आहे. हे काय 5चा वर्ग किती येतो 25, 10च्या नंतर कोणती संख्या येते 11, 11 गुणिले 10 करा, किती आलं 110, हे झालं. तर या पद्धतीने एकक स्थानी जर एखाद्या संख्येच्या 5 आला तर तुम्ही या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लगेच ताबडतोब त्याचं अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये त्याचा वर्ग तुम्ही शोधू शकता. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला कोणतीही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. तो कोणतीही 2 अंकी संख्या ही युनिव्हर्सल मेथड आहे आणि ओरल मेथड आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या आणि मी जसं सोडवतोय त्या पद्धतीने त्याला प्रॅक्टिस करा. आता समजा तुम्हाला काय करायचं आहे, 26चा वर्ग करायचा आहे. तर बघा पहिलं सुरू काय करायचं, हा एकक स्थानचा जो 6 आहे, या 6 अंकाचा वर्ग घ्यायचा. 6चा वर्ग 36, 36ला 6 हातच्या आले 3. त्याच्यानंतर बघा पहिली स्टेप मी काय केली, एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग घेतला. 6चा वर्ग किती 36, 36ला 6 हातच्या आले 3. आता हे जे 3 अंक दिसतात तुम्हाला 2 6 आणि त्याच्या डोक्यावर 2, या तिन्ही संख्येचा एकत्रित गुणाकार करायचा. म्हणजे काय 6 दुनी 12, 12 दुनी 24. बघा म्हणजे काय या ठिकाणी 6 दुनी 12 आणि 12 दुनी 24. 24 मध्ये काय करायचं, 3 हातचे मिळवा, किती आला 27, परत 2 हातचे मिळाले आपल्याला. आणि परत दशक स्थानचा जो अंक आहे, परत दशक स्थानचा अंक आहे किती 2, त्याचा वर्ग करा. 2चा वर्ग 4 आणि परत 4 मध्ये हे 2 मिळवा 6, हे झालं 676. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचंय, 43चा वर्ग करायचा आहे. आता 3चा वर्ग किती येतो 9. आता या तिन्ही संख्येचा एकत्रित गुणाकार करा. 4 त्रिकोण 12, 12 दुनी 24, 24ला 4 हातच्या आले 2, परत दशक स्थानचा अंक काय 4, त्याचा वर्ग करा. 4 चौक 16, 16 मध्ये 2 ऍड करा 18. समजा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 52 या संख्येचा वर्ग करायचा आहे. 2चा वर्ग किती 4, इथं हातच्या आले का नाहीये. आता यांचा गुणाकार करा. 5 दुनी 10, 10 10 गुणिले काय करा परत 2, 10 दुनी 20, 20ला 0, परत हातच्या आले 2. त्याच्यानंतर काय करा, दशक स्थानचा अंक 5 आहे, 5चा वर्ग घ्या 25, 25 मध्ये 2 मिळवा, किती आलं 27, हे 27. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचे की सपोज 59 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर 9चा वर्ग किती 81, हातचे आले 8. त्यानंतर या तिन्ही संख्येचा गुणाकार करा. 9 वापरच्या 45, 45 दोन्ही जे आहे 90, 90 मध्ये 8 मिळवा, किती मिळाले 98. मग किती कॅरी आल्या 9. त्याच्यानंतर काय करा, दशक स्थानचा जो अंक आहे 5, त्याचा वर्ग करा. 5चा वर्ग 25 आणि मग काय करा, आता 25 मध्ये 9 मिळवा. तर 25 मध्ये 9 मिळवल्यावर किती येतात 34, हे 3481. म्हणजे या पद्धतीने तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्येचा ओरल पद्धतीने काय करू शकता, तुम्ही वर्ग करू शकता. आणि त्याचबरोबर आणखी काही आपल्याला एक्झाम्पल पाहिजे की जेणेकरून तुम्हाला या 2 अंकी संख्येचा वर्ग जे आहे ते अतिशय ताबडतोब पद्धतीने करता येईल. आणि जेवढी तुम्ही जास्त गणितात प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची स्पीड ही वाढते. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला काय करायचं, 72 या संख्येचा वर्ग करायचा आहे. 2चा वर्ग 4, 7 दुनी 14, 14 दुनी 28, 28ला 8 हातच्या आले 2, 7चा वर्ग 49, 49 मध्ये 2 मिळवा 51. आता तुम्ही काय करा, नोटबुक काढा आणि माझ्यासोबत या ठिकाणी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ताबडतोब कोणते जे आहे त्याचे सराव जास्त होईल. आता समजा तुम्हाला काय करायचं, 81चा वर्ग करायचा आहे. 1चा वर्ग किती 1,
त्यानंतर या तिघांचा गुणाकार 8 1 8 8 2 16 16 ला 6 हातचाला आहे. परत 8 चा वर्ग 64 64 1 65. त्यानंतर तुम्हाला समजा काय करायचंय 86 चा वर्ग करायचंय. 6 6 चा वर्ग काय 36 36 ला 6 हातचाले 3. त्यानंतर याचा गुणाकार करा 6 8 48 48 गुणिले 2 96 96 मध्ये 3 मिळवा किती आलं 99. परत काय किती आल्या 9. त्याच्यानंतर काय करा 8 8 चा वर्ग किती येतो 64 64 मध्ये काय करा 9 मिळवा किती आले 73. 64 मध्ये 9 मिळवले किती आले 73. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचंय की सपोज समजा 92 चा वर्ग करायचा आहे. 2 चा वर्ग किती 4 9 2 18 18 2 36 9 2 18 18 2 36. मग 36 ला 6 हातचारी किती आले 3. परत 9 चा वर्ग 81 81 मध्ये काय करा 3 मिळवा 81 मध्ये 3 मिळवलं किती आलं 84. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं कोणत्याही 2 अंकी संख्येचा अगदी 3 ते 5 सेकंदाच्या क्विक तुम्हाला काय करता येईल स्क्वेअर करता येईल. म्हणजे तुम्ही काय करायचं 11 ते 99 या ज्या संख्या 2 अंकी संख्या येतात तर या संख्येची माझ्या पद्धतीने मी जी तुम्हाला पद्धत दाखवली आहे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा. निश्चित 100% तुम्हाला काय तुमची स्पीड वाढेल आणि 2 ते 5 सेकंदात तुम्ही कोणत्या संख्येचा वर्ग शोधू शकाल. आणखीन एकदा परत मी सविस्तर एक तुम्हाला अंक घेऊन दाखवतो की उदाहरणामध्ये समजा तुम्हाला काय करायचंय की 48 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर 8 चा वर्ग 64 64 ला 4 हातचारी 6. त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार परत आणखी 2 म्हणजे 8 चौक 32 32 दुनी 64 म्हणजे 8 गुणिले 4 करायचं 8 चौक 32 आणि परत त्याला गुणिले 2 करायचं 32 गुणिले 2 64. मग 64 मध्ये काय करा 6 मिळवा किती आले 70. मागचे किती आले 7. त्याच्यानंतर काय करा परत दशक स्थानचा जो अंक आहे 4 त्या 4 चा वर्ग करा 4 चा वर्ग 16 आणि 16 मध्ये काय करा 7 मिळवा 16 मध्ये 7 मिळवले किती येतं 23. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग अतिशय जलद पद्धतीने करू शकता. फक्त गणितामध्ये तुम्हाला काय आहे की स्पीड येण्यासाठी याची प्रॅक्टिस गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही 11 ते 99 या संख्येचा मी सांगितलेल्या पद्धतीला जर तुम्ही स्क्वेअर करून पाहिला तर नंतर तुम्हाला कोणत्याही संख्येचा जो स्क्वेअर आहे तो अगदी 3 ते 5 सेकंदामध्ये तुम्हाला ताबडतोब करता येईल. याच्यानंतर पाहायचं आपल्याला दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग कसा करायचा. बऱ्याच परीक्षेमध्ये बँकिंगमध्ये म्हणा किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत म्हणजे MPSC पासून पोस्ट भरतीपर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा वर्ग हा विचारलेला असतो. बँकिंगमध्ये तर विशेषतः सिम्प्लिफिकेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसारख्या परीक्षेमध्ये देखील त्याचे मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं 0.2 याचा वर्ग करायचा आहे. तर यामध्ये काय करायचं 2 सरळ आता इथं असं गृहीत धरा की इथं दशांश नाही असं गृहीत धरा आणि त्याचा वर्ग करा. 2 चा वर्ग काय आहे 4 हे 4 लिहा. आता बघा पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत 1 अंक आहे. तर तुम्ही काय करायचं 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे कसं इकडून उजवीकडून मोजायचं 1. आता दुसरा अंक नाहीये तर ते 0 द्या. हे झाले 2 अंक आणि इथं दशांश द्या. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचं 0.02 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर 2 चा वर्ग काय आहे 4. आता बघा दशांशाच्या नंतर किती अंक आहेत 2 अंक आहेत. तर तुम्ही काय करायचं ती दुप्पट करायची 4. मग तुम्हाला काय 4 संख्येनंतर दशांश द्यायचं 4 संख्येनंतर म्हणजे 4 अंकानंतर ही 4 संख्या. आता हे 1 अंक जा 1 2 3 4 आणि इथं दशांश द्या. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय करायचं आहे की सपोज समजा 2.5 म्हणजे 2.5 याचा तुम्हाला वर्ग करायचा आहे. तर तुम्ही असं गृहीत धरा की याच्यामध्ये दशांश नाहीये मग 25 आहे. मग तुम्हाला 2 अंकी संख्येचा वर्ग किंवा मी 5 ची पद्धत देखील सांगितली आहे. 5 चा वर्ग किती 25 2 च्या नंतर काय येतात 3 3 दोन्ही 6 हे झालं 625. आता इथे किती अंकानंतर दशांश आहे 1 अंकानंतर. तुम्ही काय उजव्या साईडला मग 2 अंकानंतर दशांश द्या 1 2 हा 2 अंकानंतर तुम्ही दशांश दिला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं 0.75 याचा वर्ग करायचा आहे 0.75. तर तुम्ही काय करा पॉईंट काढून टाका आणि फक्त 75 या संख्येचा वर्ग करा. आपली 5 ची पद्धत या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. 5 चा वर्ग किती 25 आणि त्याच्यानंतर 7 नंतर काय तो 8 7 8 56.
हे 7 8 56. ठीक आहे. आता इथे किती संख्येनंतर डेसिमल आहे? 2 संख्येनंतर. तुम्हाला काय करायचं आहे? ते दुप्पट करायचं आहे. मग 4 होतं. 1 2 3 4. 4 अंकानंतर डेसिमल द्या. पुढे 0 लिहिला काय नाही लिहिला काय त्याचा काही संबंध नसतो आणि त्यामुळे किंमत काय बदलत नाही, आहे तीच किंमत राहते. समजा उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं आहे? 6.3 याचा वर्ग करायचा आहे. 6.3. तर तुम्ही सरळ काय करायचे? 63 चा वर्ग करायचे आपल्या 2 अंकी संख्येची पद्धत वापरून. तर 3 चा वर्ग किती? 9. 6 × 11 11 2 36. 36 ला 6 हातच्याने 3. त्यानंतर 6 चा वर्ग 36. 36 आणि 3 39. ठीक आहे. इथं एका अंकानंतर डेसिमल आहे, तर इथून तुम्ही काय करा? उजव्या बाजूकडून 2 अंकानंतर डेसिमल द्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही दशांश अपूर्णांक संख्येचा देखील वर्ग करू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि क्विक, जेणेकरून तुमची स्पीड वाढेल अशा पद्धतीचा मी स्क्वेअर आणि वर्ग एखाद्या संख्येचा कसा शोधायचा हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे एका कोणत्याही पूर्णवर्ग संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज इथं आपण थांबतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येतोय कोणत्याही संख्येचं वर्गमूळ 2 ते 5 सेकंदाच्या आत त्या ठिकाणी कसं काढायचं ते.